नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज मी मस्त लवंगी मिरचीचा असा खरडा बनवलेला आहे। मिरचीचा खरडा म्हटलं की भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटतं, पण हाच खरडा खाल्ल्यावर बऱ्याच जणांना तो बाधतो, म्हणजे पित्त, ॲसिडिटी असा त्रास होतो। तर हाच त्रास होऊ नये त्यासाठी हा खरडा कसा आपण कमी तिखट करून खाऊ शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आणि खरड्यासाठी लागणारं पुढे साहित्य बघणार आहोत आणि कृती बघणार आहोत। तर इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे। अगदी चमचाभर इतकंच तेल टाकून घेतलं आहे आणि तेलामध्ये आधी कांदा परतून घेणार आहे। तर एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतला आणि कांदा हा लालसर होईस्तोवर परतून घेणार आहे। फ्रीजमध्ये अगदी 8 ते 10 दिवस हा मिरचीचा खरडा अगदी छान टिकतो। तर तुम्ही बघू शकता कांदा इथे व्यवस्थित लालसर असा परतून झालेला आहे। आता हा परतलेला कांदा लगेच खलबत्त्यामध्येच मी काढून घेणार आहे आणि याच कढईमध्ये आता मिरच्या भाजून घेणार आहे। तर इथे 100 ग्रॅम इतक्या मी लवंगी मिरच्या घेतलेल्या आहे आणि ह्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून वाळवून घेतलेल्या आहे। अगदी थोडंसंच इतकं याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि मिरच्या अगदी खमंग खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहे। मिरच्यांवरती बघा तुम्ही मस्त लालसर असे डाग पडलेले आहेत। मिरच्या व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ह्या खलबत्त्यामध्ये काढून घेतल्या आणि याच कढईत आता लसणाच्या पाकळ्या देखील भाजून घेणार आहे। तर 10-12 इतक्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, ह्या पण अशाच भाजून घ्यायच्या आहे 1 मिनिटभरासाठी। आता लसूण देखील खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यावर चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे। 1 चमचाभर इतकं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ओबडधोबड असा आता हा मिरचीचा खरडा ठेचून घ्यायचा आहे। मिक्सरमध्ये देखील तुम्ही बारीक करून घेऊ शकता, पण जो आपण खलबत्त्यामध्ये कुटून जो मिरचीचा खरडा बनवतो ना, त्याची चवच काही वेगळी लागते। तर हाच आता लवंगी मिरचीचा खरडा तुम्हाला कमी तिखट करून खायचा असेल ना, तर या खरड्यामध्ये तुम्ही थोडंसं चमचाभर दही मिक्स करून खाऊ शकता किंवा लिंबू पिळून देखील तुम्ही खाऊ शकता। याने अजिबात पित्त, ॲसिडिटी याचा त्रास तुम्हाला खरडा खाल्ल्यानंतर होणार नाही। तर या पद्धतीने मिरचीचा खरडा तुम्ही देखील नक्की बनवून बघा आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।